आपल्या धावसंख्येला मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालाय. तो ठरतोय या स्पर्धेचा आपल्या आपल्या सामन्याचा मानकरी यायचा आहे. आपल्याला पहिली भेटले, आता ही दुसरी तुम्हीच घेताय की देताय कोणाला? अनिल हिरवे पंच पाठव एक जना जा धावत पळत. अजून 2 मॅच व्हायचे आहेत. ही कितवी आठवी आहे का सहावी? स्पीडअप घ्यायचा आहे पंच, जास्त वेळ घेऊ नका आपण. 8वी मॅच आहे, अजून 2 मॅच व्हायचे आहेत. जर नंतर घे, टाइमपास होतोय ना. स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण योगेश जतीनराज 11 टीम कडून खेळणारा. आणि इथं पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन्हीही संघ मात्र एक एक सामना पराभूत झालाय. आणि हा 2 धावा. आणि इथं मात्र नंदू ठोक डीजे. इथं मोठा विकेट मात्र रेल्वे पट्टाने गमावला योगेश पारदे यांच्या स्वरूपामध्ये. आणि स्लिप पॉईंटच्या दिशेला मात्र नंदू वाघमारे जबरदस्त झेल टिपलाय. की विनय पवार इथं लगेच ठोक डीजे खुश होत झालेत. इथं हेलिकॉप्टर सजवलाय. बारक्या मात्र आता ही खरी ओपनिंग जोडी आहे मालवणी टीमची. आपल्या टीमची ओपनिंग जोडी लीग मध्ये आता पाहतोय आपण. इथं पाहूया अजय, करूया मरोची शिस्ती असेल या सामन्यासाठी. बारक्या हा मोठा फटका, बिग हिट, षटकार. गोलंदाजीच्या हातामध्ये आला ना तर आपण डीजे बंद करायचा आहे. ऑफ साईडला कलेक्ट केल्या पण फालोत्रेमध्ये चेंडू अडवतोय मोहन बांगारी. हा फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन इथं, परंतु पाव्या क्षेत्ररक्षक
चेंडू मात्र अडवू शकला नाही, तर चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. शेवटचा सामना आहे, करूया मरोची शिस्ती आहे त्यांच्या समोर. इथं पाहतोय आपण तशी स्ट्राईक नाही, हातात आहे ना, धाव नाही दिली जाईल. स्ट्राईक नाही तशी, हातात चेंडू आहे ना. हा नाही नाही, तशी आपण काल पण तशी स्ट्राईक नाही दिली. विकेट गेला होता तरी पण विकेट दिला नव्हता. हातात चेंडू असल्यावरती स्ट्राईक नाही आहे तशी. पंच, मेन प्रोफेशनल पंच आपण सांगा तसं त्यांना. हातातून बॉल पडलाय का? नाही ना, मग तशी स्ट्राईक नाही, सांगा त्यांना. अजय किती सामने खेळतोच, रोज 12 महिने खेळतोय अजय. पावसाळा ते सोडत नाही. इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये रेल्वे पट्टा मालवाडी या टीमला हा सामना जिंकायचा आहे. त्याशिवाय धावांचे डोंगर रचावा लागेल. 3 षटकाचा सामना पाहतोय आपण. फटका चांगला आहे, परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. पंधरा धावा धापलकावरती. इथे हिट झाला असता तर नक्कीच विकेट मिळाला असता.
अजय चकवा द्यायचा प्रयत्न करतोय सुनील मुकणे. चॉकलेट बाय पंच आहेत ते आणि प्रोफेशनल प्रत्येक आपल्या इथं नाईट भरपूर नाईटला पंच राहिलेले आहेत. इथं पाहतोय आपण दुसरी धावण्याचा प्रयत्न अशी रन आहे. एक धाव आपण काढली आणि जर चेंडू निसटला एसटीच्या हातातून तर आपण ते धाव घेऊ शकता. भले आपली विकेट जातोय. काही ठिकाणी नियमामध्ये बदल केलेले आहेत बरेच ठिकाणी, परंतु कर्जत तालुक्यामध्ये हाच नियम राहणार आहे. तर फटका फसलाय पाहूया, परंतु यष्टीरक्षक पोहोचू शकत नाहीये. इथे विकेट ही महत्वाच्या आहेत. रेल्वे पट्टा इथे एक धाव कंप्लीट झाले. धावपलकावरती धावा लागल्यात. एका धावच्या मदतीने टोटल पाहतोय आपण धावपलकावर 21. 21 बॉल किती आलेत? 5 झालेत. एक बॉल राहिलाय. आणि षटकार आहे ना. 27 धावा. 28 धावांची गरज असेल. चला जायचंय मैदानामध्ये लगेच. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाजी चांगली करावं लागेल रेल्वे पट्टा 11 मालवाडी टीमला. यानंतरचा होणारा सामना जतीनराज 11 स्वर्गीय, नाही तोच चालू आहे ना. हाच चालू आहे ना. नाही नाही रेल्वे पट्टा चालू आहे रे. तुमची पाठोपाठ आहे वाटतं लगेच. आई गौर माता आणि कायरा 11. आई गौर माता आणि कायरा 11 दोन्ही टीमचे कर्णधार या टॉचिंग करता. यानंतर होणारा सामना
आणि नक्कीच जतीन राज इलेव्हन आपली मॅच लगेच होणार आहे. कारण लॉस प्रमाणे आपले जे आणि कायरा इलेव्हन टीमचा कर्णधार या. कारण जो चुकीचा लॉस झालेला आहे. स्वर्गीय मैलीनं तुमचे शेवट मॅच आहे. जतीन राज पाठोपाठ नाही होऊ शकत. एक गॅप प्रत्येक टीमला गॅप आहे. एक आहे त्यांच्याकडे. एक द्या. जुना बॉल फेकायचा इकडे. जुना बॉल घे. इथं कायरा इलेव्हन आणि आई गोरमाता यांच्यामध्ये लढत होईल. सचिन वाघमारे मेन फ्रॉम गोरकामत जतीन राज इलेव्हन टीम मधून आज खेळाडू. फिल्डिंग बरोबर ना. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मात्र. चला आई एकविरा टीम आपल्या आई गोरमाता टीम आपण या लवकरात लवकर इकडे. यानंतर आपला सामना आहे आई गोरमाता. बॉल आहे. रिओ पंचवचा होता का बॅट्समनने घेतलेला. बॅट्समननी
तुमचा रिओ गेलेला आहे. प्रत्येक टीमला एक रिओ आहे फक्त. त्यानंतर पंच घेतील. आणि क्या बात है, पकडो कॅच और जीतो मॅच. पहिला हादरा बसतोय मात्र जतीन राज 11 टीमला. इथं मोठा फटका, बिग हिट, षटकार. अकरा धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. 17 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजय गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करावा लागेल. आणि इथं पाहूया झेल होणार की षटकार. आणि झेल. मोठा फलंदाज इथं बाद होतोय. विजय यांच्या पारीचा अंत. रुपेश जातोय चौथ्या क्रमांकावरती. जरा पळत जायचं रुपेश, अजून 2 मॅच व्हायचे. स्पीडअप घ्यायचं आपण. नक्कीच पंच सुनील मोकणी स्कोर घोषित करतात. इथं दंडित केलं जातंय. आधीच आपल्या खात्यामध्ये बॅलन्स कमी आहे आणि धावा अवंतर दिल्या तर नक्कीच आपल्याला थोडंसं कुठंतरी महागडं ठरू शकतं. इथं मात्र टिचून मारा करणं गरजेचं आहे. करो या मरोची शिस्ती आहे. आणि मोठा फटका, बिग हिट, षटकार. रुपेश मेनफॉर्म येनगाव, अंकुश वाघमारे यांचा सुपुत्र रुपेश वाघमारे पहिल्यांदाच कर्जत खालापूर प्रीमियर पर्व दुसरे यामध्ये खेळतोय. पुन्हा स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका पाहूया. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. एका धावाचे समाधान मानावं लागते. आता फक्त 10 धावांची गरज असेल ना.
9. 9 चेंडू 9 धाब्यांची गरज, प्रति चेंडू मागे एक धाव करायचे. 17 पाहिजे त्याला, एक वाईट घ्या. बरोबर. हा चेंडू चांगला होतोय. अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जरी 9 चेंडू 9 धावा जरी असल्या तरी पण हे 2 चेंडू जर आपण निर्धावफेकी केले तर कुठंतरी आपण मॅच मध्ये कमबॅक करू शकता. अजय स्वतः संघ मालक गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. पुन्हा डॉट चेंडू. मोहन आहे ना, मोहन बांगारे लेफ्ट हँड फलंदाज, एक स्फोटक फलंदाज आहे. परंतु या फलंदाजाला मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळ फेकतोय तो मात्र अजय. चांगले क्षेत्रक्षण, एका धावावरती समाधान मानावं लागते. स्ट्राईक मात्र मोहनकडे राहील. तिसरा गोलंदाज कोण असेल? येणारे 6 चेंडू 8 धाव्यांची गरज. तेजस. तेजसच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया तेजस काय करेल. संघ आपला अडचणीमध्ये. करूया मरोची शिस्ती मात्र आहे. नक्कीच पहिल्या दिवशी या आपण नाईटला टाकाई संघ. एकनाथ लवजी आपला खेळाडू आलेला आहे. दांडवाडीचा लहू. तर त्याला आपण आपला ड्रेस द्यायचा आहे आणि यानंतर तुमचा सामना होणार आहे तर त्यालाच संधी द्या, कारण एक तरी सामना खेळायसाठी मात्र कामावरून तर आलेला आहे. वॉर्निंग द्या हा पंच. खेळाडू जरी हल्ला तर लगेच 9 चेंडू द्यायचा आहे. तर चुकी केले स्लिप पॉईंटचे क्षेत्ररक्षण हा आणि चौकार. हा चांगला चेंडू आहे. नक्कीच हा चौकार आपण जर अडवला असता ना तर तेजस मात्र जबरदस्त गोलंदाज आहे. कदाचित ह्या धावा त्यांनी 8 होऊन दिल्या नसत्या, परंतु येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. मोहन बांगारे मात्र एका फटक्यामध्ये हा सामना संपुष्टात आणू शकतो, ही ताकद आहे त्याच्यामध्ये. परंतु पाहूया. आणि प्लेस करण्याच्या नांदामध्ये इथे मोहन मात्र आपला विकेट गमावतोय. येणारे 3 चेंडू 4 धाब्यांची गरज. सामना बरोबरी सुटला तर फुकटची सुपर ओव्हर खेळवावा लागेल. आयोजकांचा वेळ वाढेल.
पाहूया करूया मरोची शिस्ती आहे मात्र रेल्वे पट्टा मालवाडी टीम समोर. आणि बाला पाहिलं तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिकडे फटका सजवला आणि विजय फटका. चला सेकंड करून घ्यायचे. ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र मोहन बांगारी. मोहननी षटकार मारा नाही. षटकार 1-4. चला मोहन बागारी